वेळ नसतो. म्हणून व्यक्ती आणि समाज यांचं संतुलन साधून माझं वैयक्तिक आणि लौकिक आणि पारलौकिक जीवन माझं सर्वार्थानं कल्याण मृत व्हावं याच्याकरता संत आपल्या जीवनामध्ये येत असतात. महापुरुष संश्रया. आणि ते किती दुर्मिळ आहे याच्यासाठी मला राष्ट्रसंतांच्या साहित्यातले त्यांचे शब्द फार नेहमी मोहित करतात. इंग्रजीमध्ये मी शब्द वापरेन, हिप्नोटाईज करतात. काय म्हणतात वंदनीय राष्ट्रसंत? मिलना कठिन है संत का, बड़े भाग्य से पाते कहीं घर पा गए संयोग से तो संगति होते. सतसंग जिसको पा गया तो जन्म का साफल्य है, अधिकार उनका क्या कहूं वह शहंशाह के दिल है. ही जी योग्यता संतांची आहे. आणि म्हणून महाभारतामध्ये जो प्रश्न विचारला होता यक्ष प्रश्नामध्ये, वंदनीय राष्ट्रसंतांनी अनेक ठिकाणी त्याचा उल्लेख केलेला आहे की दिशा कोणती. 10 दिशा असताना आणि धर्मराज युधिष्ठिराला या 10 दिशा माहित नव्हत्या का? तरी धर्मराज युधिष्ठिर म्हणाला की संत सांगतील ती दिशा. आज मी बघतो की महाराष्ट्रामध्ये आणि अन्यत्र देखील वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या कार्याशी, त्यांच्या साहित्याशी संबंधित किंवा त्याचा संपर्क आला असा माणूस बघितला आणि ज्याच्या डोक्यावर भगवी टोपी आहे, एक आंतरिक तेज त्याच्या ठिकाणी निर्माण होता. इनर कमिटमेंट. आज सगळं काही होऊ शकतं, पण माणसामध्ये आंतरिक कमिटमेंट निर्माण करण्याची फार मोठी अडचण निर्माण झालेली आहे. हा माणूस बघितला की हा निश्चितपणे व्यसनमुक्त असला पाहिजे, हा सदाचारी असला पाहिजे, हा स्वयं वैचारिक मतभेद असू शकतात, आणि ते तेज त्याच्या त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर दिसतं. हे गुरुदेव सेवा मंडळाच्या माध्यमातून राष्ट्रसंतांच्या कार्यातून साहित्यातून निर्माण झालेलं आहे. कारण हे चॅलेंज केवळ तुमच्या माझ्या महाराष्ट्राला, भारत देशाला नाही, ते जगाला वाटायला लागलेलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेने आज म्हटलेलं आहे की ह्युमन रिसोर्स कसा विकसित करायचा हा आमच्या समोर प्रश्न आहे. आणि हा ह्युमन रिसोर्स विकसित करावा लागतो. हा राष्ट्रसंतांनी विचार सोप्या भाषेमध्ये माणूस द्यामध्ये त्यावेळेला मांडलेला आहे. आज केंद्र सरकारचं त्याकरता ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट स्वतंत्र मंत्रालय, मनुष्यबळ विकास मंत्रालय. मला उगीच राष्ट्रसंतांचा गौरव करायचा नाही, पण ते द्रष्टेपण त्यांचं जे आहे ते आजही आपल्याला जाणून त्याला शासकीय मान्यता मिळाली आहे. आज शासन ज्याच्यासाठी प्रयत्न करत आहे, राष्ट्रसंतांनी त्यावेळेला ते करून दाखवलं. आणि म्हणून राष्ट्रसंतांच्या संपर्कात, साहित्याच्या संपर्कात, अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाच्या संपर्कात किंवा राष्ट्रसंतांचं कार्य करणारी अशी तपस्वी माणसं यांच्या संपर्कात जी जी माणसं आली ती व्यसनाधीन असतील तर ती व्यसनमुक्त झाली, जी दुराचारी होती ती सदाचारी झाली, जी बेशिस्त होती ती स्वयंशिस्त झाली. तरुणांची, मुलांची, आजीवन प्रचारकांची फौज आपण पहा. असं कार्य इतरांना उभं करता आलं नाही. त्यांच्यावर टीका टिप्पणी करण्याचा माझा उद्देश नाही, पण राष्ट्रसंतांच्या कार्याची, जीवनाची आणि साहित्याची उपलब्धी आहे हे निदान या व्यासपीठावरून त्यांनी मला निश्चितपणे सांगितलं पाहिजे. साहित्याची व्याख्या काय आहे? आपल्या संस्कृत सुभाषितकारांनी साहित्याची व्याख्या केली आहे, सहितस्य भावा इति साहित्य. जे जीवनासहित चालतं. जीवनासहित चालतं म्हणजे काय चालतं? जीवनासहित चालतं म्हणजे जीवनाला जे प्रेरणा देतं. आजचा काळ असा आहे की साहित्य विपुल झालेलं आहे. लिखित साहित्य, मौखिक साहित्य, सामाजिक माध्यमांवर, सोशल मीडियावर साहित्य, आणि याच्यामुळे माणसाचा स्तर बऱ्याच वेळेला घसरत चाललेला आहे. अशा वेळेला नेमकी साहित्याची मीमांसा जर आपण करत असू तर मूळ साहित्याचं प्रयोजन काय आहे? मनोरंजन हे साहित्याचं दुय्यम प्रयोजन आहे. साहित्याचं मूळ प्रयोजन हे प्रबोधन आहे, मानवी मनाचं उन्नयन करणं आहे, त्याला संकुचितून उदात्ततेकडे नेणार. हे ज्यांनी साधलं त्यांचं साहित्य सोपं आहे. हे संस्कृत सुभाषितकारांनी म्हटलं अशातला भाग नाही. जागतिक संदर्भ आपण घेऊ, एकच घेऊ, वेळेत बसलं पाहिजे. टी.एस. इलियट नावाचा जागतिक विचारवंत आहे. तो असं म्हणतो की लिटरेचर इज द इंटरप्रिटेशन ऑफ लाईफ. जीवनाची मांडणी ज्याच्यात आहे ते साहित्य, किंवा ज्याच्यामुळे जीवनाची सुयोग्य मांडणी करता येतं ते साहित्य. दोन्ही निकष लावून पहा आपण राष्ट्रसंतांच्या साहित्याला. थोडं पलीकडे येऊ, संतांकडे येऊ, 12व्या शतकापर्यंत येऊ. माऊलींना देखील कोणी प्रश्न विचारला असेल, माऊली म्हणाल्या, साचची बोलाचे नव्हे हे शास्त्र, संसारू जिणे हे शस्त्र, आत्मा अवतरवी ते मंत्र अक्षरी. केवळ विद्वत्तेसाठी नाही. अरविंद देशमुख खूप छान बोलले, रवी मानव खूप छान बोलले, विजयराव राऊत खूप छान बोलले, ठीक आहे, पण विद्वत्तेसाठी नाही, सभा जिंकण्यासाठी देखील नाही, संसार जिंकण्यासाठी नव्हे, संसाराची उपजीविका चालण्यासाठी देखील नाही, तर समोरच्याच्या अंतःकरणाला स्पर्श करण्याचं सामर्थ्य ज्या अक्षरांमध्ये असतं त्याच्यातून जे जीवन परिवर्तन करतं, करी वृत्ती जो वृत्ती तो संत जाणा, ते साहित्य. आणि या साहित्याच्या निकषावर हे संत साहित्य आहे.
आणि म्हणून जगामध्ये अनेक संप्रदाय आहेत, अनेक धर्म आहेत, पण अनेक बाबतीत जरी मतभिन्नता असली तरी एका बाबतीत मत ऐक्य आहे की कुठल्याही काळामध्ये जगाला आत्मकल्याणाकडे नेणारं, आत्मशांतीकडे नेणारं सामर्थ्य कोणाच्या ठिकाणी असेल तर ते फक्त संतांमध्ये आहे. याबद्दल कोणाची दुमत नाही. उदाहरणाने फक्त एवढंच सांगेन की जगामध्ये ज्याला बुद्धिमान मानल्या गेलं, माझ्या तरुण मित्रांना मी सांगतो की स्वामी विवेकानंद, तुम्ही आणि मी एखादा जर पुरस्कार महाविद्यालय शाळेत मिळवला तर तुमच्या शिक्षकांना आणि आपल्या आईवडिलांना देखील कौतुक वाटतं, कौतुक केलं पाहिजे. परंतु आपले आदर्श जे आहेत, युवा आदर्श राष्ट्रयोगी स्वामी विवेकानंद, त्या काळामध्ये जनरल असेंब्ली कॉलेजचे प्राचार्य विल्यम हेस्टी साहेब असं म्हणाले होते की ही इज अन एक्सलंट स्टुडंट इन ऑल द जर्मन अँड इंग्लिश युनिव्हर्सिटी. देर इज नॉट वन स्टुडंट सो ब्रिलियंट ॲज ही इज. जर्मन आणि इंग्रज विद्यापीठातल्या सर्व प्राध्यापकांची बुद्धिमत्ता एकत्रित केली तरी भारतामधून आलेल्या विवेकानंदाच्या पासंगाला ती बुद्धिमत्ता पुरत नाही. वर्णन जसं महत्वाचं आहे तसं वर्णन करणारा कोण आहे हे त्याच्यापेक्षा जास्त महत्वाचं आहे. अशा स्वामी विवेकानंदांनी जेव्हा रामकृष्ण परमहंसांची परीक्षा केली तेव्हा त्यावेळेला ते उठतात कसे, बसतात कसे, द्रव्याचा त्यांना किती लोभ आहे, ते जे तत्वज्ञान मांडतात त्याचा त्यांच्या जीवनाशी किती संपर्क आहे, आणि मग ते रामकृष्णांकडे गेले आणि म्हणाले की मला जे सगळं जगामध्ये फिरून मिळालं नाही ते फक्त या त्यांच्या चरणांवर मिळाले. मग आता काही झालं तरी चालेल, फक्त त्यांचे चरण सोडणार नाही. महापुरुष संश्रया, संतांच्या सहवासाचा सुगंध हा आत्मप्रचितीचा विषय आहे, तो स्वानुभवाचा विषय आहे. आणि सुदैव